बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भगवान भक्तिगडावरती दरवर्षी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक दसरा मेळावा संपन्न होत असतो आणि मी सध्या त्याच भगवान भक्तिगडावरती आहे। याच सावरगाव घाटमध्ये भगवान बाबांचा जन्म झालेला होता आणि याच ठिकाणी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने दसरा मेळावा संपन्न होत असतो। या ठिकाणी आता दसरा मेळाव्याची पूर्णपणे तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मंडप असेल, स्टेज असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्याची पूर्णपणे या ठिकाणी तयारी सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी जे नियोजनकर्ते आहेत ते माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। एकूणच संपूर्ण या परिसरामध्ये आता तयारी सुरू आहे। कशा पद्धतीने यावर्षीचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे? आपण पाहू शकता गेले 10 वर्ष झाले हा पारंपरिक दसरा मेळावा आहे। 3 दिवसापूर्वी पूर परिस्थिती होती, पाणी होतं, पुलावून पाणी गेलं होतं, पण आता हा भगवान बाबाचाच आशीर्वाद म्हणा किंवा चमत्कार म्हणा, पूर्णपणे पाणी ओसरलंय, मैदान कोरडं ठाक झालंय, रोलर फिरवलंय, हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरणार आहे, त्याच्यासाठी कॉन्क्रीटचं हेलिपॅड या ठिकाणी बनवलंय, पूर्ण पार्किंग जी पाण्याखाली होती तिथं पूर्णपणे मुरुम टाकून जेणेकरून जे लांबून लोक येणार आहेत त्यांची वाहनांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना लवकर आपल्या घरी दसऱ्याला सणाला वापस जाता यावं या हेतूने आम्ही पूर्ण तयारी सर्व सावरगाव ग्रामस्थांनी या ठिकाणी केली आहे। पूर्ण पाण्याची बॉटल असतील 1,06,000 पाण्याच्या बाटल्या या ठिकाणी आलेल्या आहेत। पूर्ण जेवणाची व्यवस्था सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे। आपण पाहू शकता स्टेजची या ठिकाणी तयारी चालू आहे आणि मैदानी पाहू शकता हे 20 एकर मैदान या ठिकाणी पूर्ण कोरडं पडलं आहे आणि या ठिकाणी रोलर या ठिकाणी याच्यावर फिरवण्याचं काम चालू आहे। किती लोक येतील काय तुमचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने आणखी काय ॲडिशनल तयारी असेल? आता आम्ही ॲडिशनल तयारी म्हणायचं तर अतिरिक्त बंदोबस्त आम्ही या ठिकाणी मागवला आहे SP साहेबांना। जवळपास 5 लाख लोक या ठिकाणी येण्याचा अंदाज या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे जवळपास 1000 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आम्ही मागवलेला आहे। काय आवाहन असेल यावर्षीचा हा दसरा मेळावा अतिवृष्टीच्या नंतर होतोय? आव्हान काहीच नाही, आव्हान हा पारंपरिक दसरा मेळावा आहे। जरी अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली किंवा दुष्काळ झाला किंवा ओला दुष्काळ झाला, ही परंपरा आहे, ही बंद पाडता येत नाही। ही परंपरा भगवान बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि पंकजाताई साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठीची ही परंपरा आहे। म्हणजे उत्साहातच होणार यावर्षीचा? उत्साहातच होणार, काही जरी झालं तरी उत्साहात होणार। परंपरा आहे। काय सांगाल बाबा, आता दसरा मेळाव्याची संपूर्ण तयारी करताय, तुम्ही आलाय, किती लोक येतील, काय एकूणच तयारी? बाबा कमीत कमी 7 लाख लोक याविषयी येणार आहेत असा अंदाज आहे आणि सर्व संपूर्ण तयारी होत आलेली आहे आणि ही जी सर्व आहे हे बाबाच्याच कृपेने आणि आमच्या इथं हे सर्व चालू आहे। त्याच ताईने एक आमच्या गावाचा जीर्णोद्धार केल्यासारखी अशी परिस्थिती आहे। सर्व लहान थोराशी आणि या गोष्टीशी सामील आहेत आणि काम करीत आहेत। नक्कीच भगवान बाबांचा इथं जन्म झाला होता आणि आता गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने हा दसरा मेळावा होतो, यावर्षी होतोय, काय वाटतं? यावर्षी दर साल उत्सव आणि दर साल वेगळं अधिकच होत चाललेलं आहे। कसल्याही प्रकारचं जरी संकट आलेलं होतं पावसाचं, परंतु सर्व बाबाच्या कृपेने दूर झालेलं आहे। नक्कीच या ठिकाणी भगवान बाबांच्या जन्मगाव असलेल्या सावरगाव घाटमध्ये यावर्षीचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। या ठिकाणी संपूर्ण सध्या तयारी सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय। हेलिपॅड देखील तयार असून 11 वाजता पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरने या ठिकाणी दाखल होतील आणि यानंतर या ठिकाणच्या लोकांना त्या संबोधित करणार आहेत। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।